एफडीएच्या दणक्याच्या भीतीने पुणे जिल्ह्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांची परवान्यासाठी धाव. 9,000 अर्ज दाखल. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 450, पुणे महापालिका हद्दीतील 1,100 आणि पुणे जिल्हा ग्रामीण भागातील 2,400 अर्ज सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पिंपरी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात प्रशासनाचे कडक कारवाईचे सत्र सुरू झाले आहे आणि या धडक कारवाईच्या धसक्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांमध्ये परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी घाई सुरू झाली आहे. 19 जून 2024पर्यंत एफडीएच्या पुणे विभागात तब्बल 9,000 नोंदणी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 450, पुणे महापालिका हद्दीतील 1,100, पुणे जिल्हा ग्रामीण भागातील 2,400 अर्ज सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 1. नोंदणी. लहान अन्न व्यावसायिक, गृहउद्योग किंवा टिफिन सेंटरची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपयांपर्यंत आलेली आहे आणि त्यांना फक्त नोंदणीची गरज आहे. यासाठी 100 रुपये वार्षिक शुल्क आहे. कागदपत्रे पूर्ण असल्यास संगणकीय प्रणालीद्वारे ही नोंदणी आपोआप मंजूर होते. कागदपत्रात त्रुटी असल्यास अर्ज अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी जातो. राज्य परवाना. मध्यम स्वरूपाचे उत्पादक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यांना राज्य परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी वार्षिक 2,000 ते 5,000 पर्यंत शुल्क आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत जागेची पाहणी केली जाते. केंद्रीय परवाना 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असते. अन्न उद्योग, आयात निर्यात करणारे व्यावसायिक, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना केंद्रीय परवाना घ्यावा लागतो. वार्षिक फी 7,500 आहे. यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची मान्यता आवश्यकता असते. लग्न, कार्यक्रम अशा काही विशिष्ट अन्न व्यवसायांसाठी सुरुवातीला तात्पुरता परवाना काढावा लागतो.